तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी चूक केली आहे। आता त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विधान, विरोधकांमुळे हे विधेयक मंजूर न झाल्याचा मेसेज प्रत्येक गावात पोहोचवण्याचेही निर्देश। विधेयक पाडून जल्लोष करणं ही महिला विरोधी मानसिकता काँग्रेस महिलांच्या विरोधात आहे। संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांची काँग्रेसवर टीका। आम्ही महिला विरोधी नाही, मतदारसंघ पुनर्रचनेसोबत महिला आरक्षणाचे विधेयक मांडून सत्ता बळकावण्याचा भाजपचा प्रयत्न होता। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा भाजपवर निशाणा। काल संसदेत लोकशाहीचा विजय झाला। सत्तेत राहण्यासाठी निवडणुकीदरम्यान सरकारनं षडयंत्र रचलं होतं। महिला विधेयकावरून काँग्रेस खासदार प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर आरोप। महिला आरक्षणाच्या आडून खेळ खेळू नका, प्रियंका गांधींची टीका। देशातील महिला काँग्रेसला त्यांची जागा दाखवतील। देशाची जनता काँग्रेसला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। महिला आरक्षण विधेयकावरून बावनकुळेंची काँग्रेसवर टीका। तर महिला आरक्षण विधेयक देशासाठी महत्त्वाचं होतं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। कालचा दिवस भारतीय लोकशाहीसाठी लाजिरवाणा ठरला। विरोधकांची महिला विरोधी मानसिकता पुन्हा उघड झाली। महिला आरक्षण विधेयकावरून सुनेत्रा पवारांची विरोधकांवर टीका। महिला आरक्षणाची लढाई थांबणार नाही, सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। शहांनी मोदींना अपमानित करण्यासाठी विधेयक आणलं असावं। केंद्रानं महिला आरक्षणाच्या नावाखाली भोंदू विधेयक आणलंय। महिला विधेयकावरून संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका। संविधानाच्या विरोधात जाणाऱ्याला विरोध करायचा ही काँग्रेसची भूमिका। भाजपच्या पापांचा अंत आता सुरू झालाय, म्हणून काल जल्लोष केला। महिला विधेयकावरून नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका। डिलिमिटेशनमुळे अन्याय होणार हे दक्षिणेतील जागृत पक्षांनी ओळखलं। टीडीपी पक्षाकडून राजकीय स्वार्थासाठी आंध्र प्रदेशच्या जनतेशी धोका। रोहित पवारांची टीका। VSR सोबतच्या या संबंधांमुळे दबावातून टीडीपीनं बिलात मतदान केलं, रोहित पवारांचा दावा। संविधानाच्या अनुषंगानं विधेयक मांडलं गेलं। विरोधकांची महिला विरोधी भावना स्पष्ट झाली आहे। महिला आरक्षण विधेयकावर मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं वक्तव्य। सामान्य घरातून येणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार होता, रितू तावडेंची प्रतिक्रिया। महिला विधेयक म्हणजे भाजपला पूरक मतदारसंघ बनवण्याचं षडयंत्र, विनायक राऊत यांची टीका। तर मतदारसंघ पुनर्रचनेचा डाव विरोधकांनी हाणून पाडला, विनायक राऊतांचं वक्तव्य। महिला आरक्षणाच्या आडून भाजपचा वेगळा डाव होता। आम्हाला महिला आरक्षण विरोध नाही, तर भाजप जर आपल्या नेत्यांच्या जागा सेव्ह करत असेल तर त्याला आमचा विरोध। महिला आरक्षण विधेयकावरून मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांची टीका। महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याविरोधात मनीषा चौधरींचं आंदोलन। दहिसर रेल्वे स्थानकाजवळ मनीषा चौधरींचं आंदोलन। काँग्रेस आणि राहुल गांधींच्या विरोधात भाजपचं आंदोलन। मुंबईतील बाळासाहेब भवन येथे शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। लोकसभेत महिला विधेयक मंजूर न झाल्यानं शिवसेनेच्या महिलांचा विरोधकांवर हल्लाबोल। महिला आरक्षण विधेयकावरून मविया विरोधात भाजप मैदानात। इंडिया आघाडीच्या भूमिकेविरोधात भाजपचा मुंबईत आक्रोश मोर्चा। बड्या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत 21 एप्रिलला आक्रोश मोर्चा निघणार। मोर्चानंतर जाहीर सभा घेऊन भाजप विरोधकांवर तोफ डागणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। पंतप्रधान मोदींच्या संसदेतील कार्यालयात भेट झाली आहे। त्यांच्यासोबत पुत्र आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार देखील उपस्थित होते। विधान परिषदेच्या एका जागेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सूरज चव्हाणांचंही नाव। सूरज चव्हाण यांना उमेदवारी मिळावी म्हणून आदित्य ठाकरे आग्रही, तर उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध होणं शक्य। विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला 2 जागा येणार। शिवसेनेत 2 जागांसाठी 6 नावं चर्चेत। नीलम गोऱ्हे, शीतल म्हात्रे, शायना एनसी यांचं नाव चर्चेत। तसंच अभिजित अडसूळ,
संजय मंडलिक आणि भाऊसाहेब चौधरींचंही नाव चर्चेत. नेत्यांकडून विधान परिषदेसाठी फिल्डिंग सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृह विभागाकडून आढावा घेतला. नाशिक धर्मांतर, खरात, परतवाडा आणि गोरेगाव ड्रग्ज प्रकरणांच्या तपासाचा फडणवीसांकडून आढावा. धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका, फडणवीसांचे निर्देश. सूत्रांची माहिती. निनावी पत्रामुळे बीडची बदनामी होत असल्याचा आरोप करत बीड कृती समितीकडून कारवाई करण्याची मागणी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असल्याचा पत्रात उल्लेख करण्यात आला होता. या पत्राविरोधात कृती समितीचं पोलीस अधीक्षकांना निवेदन. अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार. व्हीसीद्वारे खरातला कोर्टासमोर सादर केलं जाणार. चौथ्या गुन्ह्यातील खरातची आज पोलीस कोठडी संपणार. नव्या गुन्ह्याच्या ताब्यासाठी अर्ज दाखल होणार. तपासासाठी अधिक दिवसांची कोठडी मागितली जाणार. भोंदू खराच्या 90 ते 100 कोटींच्या मालमत्तांची माहिती ईडीला मिळाली. खराच्या कार्यालयातून कागदपत्र जप्त. मालमत्ता खरेदीसाठी वापरलेल्या पैशांचा स्रोत ईडी शोधणार. जितेंद्र शेळकेंच्या मृत्यूनंतर यशोमती ठाकूरांची पोस्ट. खरातलाही असंच एक दिवस मारून टाकतील, ठाकूर यांचं वक्तव्य. तर जितेंद्र शेळके खरातच्या विरोधातील साक्षीदार होते. काल समृद्धी महामार्गावर जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू झालाय. दीपक लोंढेंची आज पुन्हा चौकशी होणार. चौकशीची आजची तिसरी वेळ. शिर्डी पोलिसांकडून काल तब्बल 12 तास चौकशी. दीपक लोंढे खराचा निकटवर्ती असल्याचा आरोप. राम समता पतसंस्थेतही दीपक लोंढेंच्या नावे 4 खाती. अमरावती लैंगिक शोषणाचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला आढावा. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांसोबत बैठक. अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी एक लवगुरू आरोपीला टिप्स द्यायचा. विशिष्ट पद्धतीने चॅटिंग करून आरोपी मुलींना बोलायला भाग पाडायचा. आरोपीला टिप्स देणाऱ्या लवगुरूचा पोलिसांकडून शोध सुरू. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान द कॅफे रॉयल 10 मध्ये मुलींना घेऊन जायचा. कॅफेत मुलींना घेऊन बसण्यासाठी आरोपी कॅफे चालकाला पैसे द्यायचा. कॅफेत जोडप्यांना बसण्यासाठी वेगळं कंपार्टमेंट होतं. सूत्रांची माहिती. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणात एसआयटीच्या तपासात अनेक बाबी समोर. कालपासून 10 जणांना एसआयटीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सोशल मीडियावरून 41 अकाउंट सायबर सेलच्या मदतीनं डिलीट. राष्ट्रीय महिला आयोगानं व्हीसीद्वारे प्रकरणाचा आढावा घेतलाय. नाशिक एटीएस प्रकरणात निदा खाननं मेडिकल सर्टिफिकेट समोर आणलंय. 13 एप्रिलला मुंबईतून डॉक्टरकडून सर्टिफिकेट घेतल्याची माहिती. सर्टिफिकेटमध्ये गर्भवती असल्याचा उल्लेख. फरार असताना निदा खान मुंबईत. मोठा प्रश्न उपस्थित. टीसीएस मधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर. प्रकरणातील आरोपी तौसिफ अत्तार इगतपुरीचा असल्याची माहिती. तौसिफ इगतपुरीतील रिसॉर्टवर पीडितेला आणायचा. सूत्रांची माहिती. हॉटेल आणि लॉजवर रडारवर असून लवकरच त्यांची चौकशी होणार आहे. मुंब्र्यातील निदा खानच्या घराला आज कुलूप. काल निदा खानच्या पतीची एसआयटीनं चौकशी केली. मुंब्र्यात 2 महिन्यांपासून मोईन खान भाड्यानं राहत असल्याची माहिती. काल निदाच्या पतीच्या चौकशीनंतर आज घराला कुलूप आढळलंय. नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात एटीएसची पहिली एंट्री. रजा मेनन आणि शफी शेख यांची 3 तास कसून चौकशी. निदा खान कनेक्शनवर संशय अधिक गडद. दिल्ली ब्लास्टमधील आरोपीसोबतच्या लिंकचा तपास होणार. आज दोघांना न्यायालयात हजर केलं जाणार. नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात एट्रोसिटी कायद्याची भर. अत्याचाराच्या गुन्ह्यात एट्रोसिटीच्या ऍक्टचा समावेश. धार्मिक भावना दुखावल्याचंही कलम लागू. नाशिकमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक दाखल. नाशिक टीसीएस प्रकरणात महिला राष्ट्रीय आयोगाची माहिती घेणार. राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य टीसीएस कंपनीला भेट देणार. 4 सदस्यीय पथक प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करणार. संगमनेरचा भोंदू राजेंद्र गडगे गजाआड. मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरे करण्याचा दावा भोंदू गडगे करायचा. दत्तधाम सरकार नावाने गडगे दरबार चालवायचा.
गुन्हा दाखल होताच गडगेला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। रोहित पवारांकडे अधिकची माहिती असल्यास ती द्यावी, चौकशी भरकटवण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी करू नये। जितेंद्र शेळके अपघात प्रकरणी बावनकुळेंची रोहित पवारांवर टीका। अजितदादांबाबत सगळे पुरावे दिले, त्याचं काय केलं? रोहित पवारांचा सवाल। जितेंद्र शेळकेंचा अपघात नव्हे तर घातपात, पुराव्यांनाच नष्ट करून मग पुरावे नसल्याचं सांगायचं। एप्स्टीन प्रमाणे खरातचा जेलमध्येही मारू शकतात। जितेंद्र शेळकेंच्या अपघाती मृत्यूवरून नाना पटोलेंचा विरोधकांवर निशाणा। शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंच्या मृत्यूनंतर शिर्डी ग्रामस्थांची पत्रकार परिषद। सामाजिक कार्यकर्त्यांकडून शेळकेवर होणाऱ्या आरोपांवर ग्रामस्थांची नाराजी। शेळकेंच्या मृत्यूची विटंबना थांबवा, शिर्डी ग्रामस्थांची कार्यकर्ते आणि माध्यमांना विनंती। समृद्धी महामार्गावरील जितेंद्र शेळके अपघात प्रकरण, चौकशीसाठी कंटेनर चालक पोलीस ठाण्यात हजर। कंटेनर थांबला नव्हता, फक्त वेग कमी केला होता। ट्रक हळूहळू जात असताना कार मागून येऊन धडकली। कंटेनर चालकाचा जबाब, सूत्रांची माहिती। मुंबईतील नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणी आणखी एक आरोपीला अटक। वनराई पोलिसांकडून नेस्को ड्रग्ज प्रकरणात 9वा आरोपी अटकेत। अटक केलेला आरोपी अंमली पदार्थांचा विक्रेता असल्याची माहिती। कुख्यात गुंड निलेश घायवळ 7 महिन्यानंतरही अनट्रेसेबल। रेड कॉर्नर नोटीस बजावूनही निलेश घायवळ अद्याप फरारच। पुणे पोलिसांकडून घायवळचा बनावट पासपोर्ट आणि व्हिसा रद्द। मुंढवा जमीन घोटाळ्यातील प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला जामीन मंजूर। बावधन पोलिसांच्या प्रकरणात जामीन, मात्र दुसरीकडे पुणे पोलिसांच्या प्रकरणात मात्र शीतल तेजवानी अटकेत राहू शकते। केंद्रीय मंत्रिमंडळाने शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला। सूत्रांची माहिती। शासकीय कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांसाठी 2% महागाई भत्त्याला मंजुरी। सूत्रांची माहिती। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून प्रचाराचा धडाका। निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्य वाढावं यासाठी बारामती शहर आणि ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचा घोंगडी बैठक घेण्यावर भर। सांगली पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीचं संपन्न। भाजपाचे 4, काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 अशा 8 जणांची स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती। निवडून आल्यानंतर सर्व उमेदवारांच्या समर्थकांचा जल्लोष। सांगलीच्या मिरजमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत डिजिटल मीडियाचं राज्य अधिवेशन संपन्न। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या वतीनं पुरस्कार देऊन सन्मान। राज्यातला अवैध गौण खनिज उत्खननाला लवकरच आळा बसणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। तसंच महसूल विभागात लवकरच नोकर भरती होणार, बावनकुळेंची माहिती। वर्सोवा कोस्टल रोडच्या कामासाठी मॅनग्रोव्हची कत्तल होत असल्याचा आरोप। किशोरी पेडणेकरांकडून जागेची पाहणी। या घटनेची सखोल चौकशी व्हावी, नागरिकांची पेडणेकरांकडे मागणी। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1100 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 7,000ची वाढ। सोन्याचे दर जीएसटी सह 1,57,384 रुपये, तर चांदीचे दर जीएसटी सह 2,67,800 रुपयांवर। कोलकाता येथील श्याम स्टील कंपनीचा महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत झाला करार। श्याम स्टील कंपनी चंद्रपूर जिल्ह्यात 10,115 कोटींचा स्टील प्लांट उभारणार। या प्रकल्पामुळे 8,000हून अधिक रोजगार निर्मिती होणार। राज्याच्या औद्योगिक विकासालाही गती मिळणार। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।